म्हणजे मी आणि माझा मित्र गप्पा मारत बसलो होतो. विषय नेहमी सारखाच होता. पण अचानक त्यानं विचारलं, "कालचा WPL फायनल बघितलास का?" आणि तिथूनच चर्चा रंगायला लागली. मी म्हणालो, "रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये जो थरार पाहायला मिळाला, तो खरंच अंगावर काटा आणणारा होता." वडोदरामधल्या कोटंबी स्टेडियममध्ये संपूर्ण स्टेडियम श्वास रोखून बसलं होतं. कारण हा सामना फक्त ट्रॉफीचा नव्हता, तर इतिहास घडवणारा होता. माझा मित्र म्हणला, "RCB दुसरी ट्रॉफी जिंकेल असं वाटत नव्हतं. पण स्मृती मानधनानं जे केलं ना." आणि मी लगेच त्याचं वाक्य पूर्ण केलं. कारण त्या दिवशी स्मृती फक्त कॅप्टन नव्हती, ती लीडर होती, प्रेरणा होती. तिनं सर्वाधिक धावा केल्या, संघाला विजयाकडे नेलं आणि त्याचबरोबर एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरीही केली. प्रत्येक चौकारासोबत दबाव कमी होत गेला. प्रत्येक षटकारासोबत RCBचा आत्मविश्वास वाढत गेला. मी त्याला म्हणालो, "पाहिलंस का? हा सीझन तिच्यासाठी किती कठीण होता. मैदानाबाहेर भावनिक संघर्ष, मनावरचं ओझं, पण मैदानात उतरल्यावर स्मृती मानधना पूर्णपणे वेगळीच दिसत होती. शांत, ठाम आणि लक्ष्यावर डोळे ठेवून खेळणारी." दिल्ली कॅपिटल्सनं कितीही दडपण आणायचा प्रयत्न केला तरी स्मृतीची बॅट थांबत नव्हती. शेवटचा क्षण आला, विजयी धाव लागली आणि बेंगळुरू दुसऱ्यांदा चॅम्पियन बनलं. तो क्षण फक्त ट्रॉफी उचलण्याचा नव्हता, तर संघर्षावर विजय मिळवण्याचा होता. माझा मित्र शेवटी हसत म्हणाला, "हा फायनल फक्त RCBने नाही तर स्मृती मंधनानं जिंकला." म्हणूनच हा सामना नेमका कसा झाला, कर्णधार स्मृती मंधनाची या सीझनमध्ये कामगिरी कशी राहिली आणि WPL कुणी गाजवला याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2026चा अंतिम सामना वडोदरामधल्या कोटंबी स्टेडियमवर अत्यंत रंगतदार झाला. या सामन्यात बेंगळुरूने शानदार कामगिरी करत दुसऱ्यांदा WPL ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये RCBने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव केला. दिल्लीनं दिलेलं 204 धावांचं आव्हान RCBने 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. कर्णधार स्मृती मंधना आणि जॉर्जिया वॉल RCBच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. मात्र या सीझनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी प्लेयर ठरली आहे RCBची कर्णधार स्मृती मंधना. स्मृतीने अंतिम सामन्यात सर्वाधिक 87 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पण मंडळी, केवळ एक सामनाच नाही तर संपूर्ण सीझनमध्ये ही स्मृतीची कामगिरी अव्वल दर्जाची राहिली आहे. तिनं यंदाच्या महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा केल्या आणि ती ऑरेंज कॅप मानकरी देखील ठरली आहे. स्मृती मंधनाने WPL 2026 मध्ये एकूण 9 सामने खेळले. या 9 डावांमध्ये तिनं 50 पेक्षा जास्त सरासरीने 377 धावा केल्या. परिणामी या हंगामात तिचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा जास्त राहिला. एवढंच नाही तर या सीझनमध्ये तिनं अर्धशतकही झळकावली. सोबतच फक्त 4 रन्सनी तिचा एक शतक हुकलं. तिने या हंगामात सर्वाधिक 96 रन्स केल्यात. अंतिम सामन्यापूर्वी ती सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होती. मात्र फायनलमधील 87 धावांच्या खेळीमुळे ती थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचली. या यशामुळे स्मृती मंधना ऑरेंज कॅप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि नॅट सायवर ब्रंट यांनी ऑरेंज कॅप जिंकली होती. ऑरेंज कॅप सोबत स्मृतीला 5 लाख रुपयांचं बक्षीसही मिळालं. अंतिम सामन्यात स्मृती मंधना आणि जॉर्जिया वॉल यांच्यात निर्णायक भागीदारी झाली. दोघींनी 92 चेंडूत 165 धावांची भागीदारी करत RCBचा विजय जवळपास निश्चित केला. जॉर्जिया वॉलने 79 धावा करून निर्णायक खेळी केली, तर दिल्ली कॅपिटल्सकडून देखील कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने 37 चेंडूत 57 धावांची झुंजार खेळी केली. तिच्या डावात 8 चौकारांचा समावेश होता. लॉरा वोलाल्ड 44 तर शेनेल हेनरी 35 धावांवर नाबाद राहिली. लिझेल लीने 37 आणि शेफाली वर्माने 20 धावा करत 203 रन्सचं आव्हान दिलं होतं. RCB कडून सायली सातघरे, नदीन डी क्लार्क आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला, तर एक फलंदाज धावबाद झाली. एकूणच WPL 2026चा फायनल सामना स्मृती मंधनाच्या नावानेच लक्षात राहणारा ठरला. नेतृत्व, कामगिरी आणि इतिहास रचणाऱ्या रेकॉर्डसह मागच्या 1.5 महिन्यात स्मृती मंधनाने खूप काही सहन केलंय. त्यामुळेच हा विजय तिच्यासाठी खास आहे आणि तो तिला समर्पित असल्याची भावना RCBचे खेळाडू श्रियंका पाटील यांनी व्यक्त केली आहे. मैदानावर दिसणाऱ्या त्या शांत स्मिता मागे किती मोठा भावनिक संघर्ष दडलेला होता हे या सीझनमध्ये हळूहळू सगळ्यांसमोर आलं. नोव्हेंबर महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू
स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा होती, मात्र लग्नाच्या काही तास आधीच हा सोहळा रद्द करण्यात आला. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक सारखी लक्षणं जाणवल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर आणि काही मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध अफवा पसरू लागल्या आणि त्यामुळे स्मृतीचं वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय बनला. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर काही दिवसांपूर्वी स्मृती आणि पलाश यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर निवेदन जारी करत आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. या सगळ्या घडामोडींमुळे स्मृतीच्या मनावर मोठा ताण असणं खरं तर साहजिकच होतं. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या भावनिक धक्क्यांचा तिच्या खेळीवर परिणाम होणार का अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. मात्र स्मृती मंधनाने या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मैदानावर दिलं. तिनं वैयक्तिक समस्या बाजूला ठेवल्या, पूर्ण लक्ष आपल्या खेळावर केंद्रित केलं आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून दाखवलं. दुसऱ्यांदा WPL विजेत्या संघाची कर्णधार म्हणून तिनं RCBला ट्रॉफी जिंकून दिली. खरं तर स्मृतीने याआधीही स्पष्टपणे सांगितलेलं होतं की क्रिकेट हेच तिचं पहिलं प्रेम आहे आणि वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा तिच्या खेळीवर कोणताही परिणाम होणार नाही. यंदाच्या सीझनमध्ये तिनं जे सांगितलं होतं ते करून दाखवलं. सामना जिंकून, ऑरेंज कॅप पटकावून आणि संपूर्ण हंगामात सर्वोत्तम कामगिरी करत स्मृती मानधनाने एकच संदेश दिला की संघर्ष कितीही मोठा असला तरी मैदानावर तिचा फोकस आणि तिचं क्रिकेट अजूनही तितकंच भक्कम आहे. आणि म्हणूनच मंडळी, WPL 2026चा हा फायनल सामना फक्त एक क्रिकेट सामना म्हणून नाही, तर एका खेळाडूच्या जिद्दीचा, मानसिक ताकदीचा आणि नेतृत्वाचा विजय म्हणून कायम लक्षात राहणार आहे. मैदानाबाहेर वैयक्तिक आयुष्यात प्रचंड वादळ असताना मैदानावर मात्र स्मृती मंधनाने शांतपणे, ठामपणे आणि आत्मविश्वासाने संघाचं नेतृत्व केलं. टीका, अफवा, शंका या सगळ्यांना तिनं शब्दांनी नाही तर बॅटने उत्तर दिलं. RCBची दुसरी WPL ट्रॉफी ही केवळ संघाची कामगिरी नाही, तर स्मृती मंधनाच्या संघर्षाची, तिच्या फोकसची आणि तिच्या क्रिकेटवरच्या प्रेमाची पावती आहे. क्रिकेट हेच माझं पहिलं प्रेम आहे असं म्हणणारी स्मृती यंदाच्या सीझनमध्ये ते करून दाखवणारी खेळाडू ठरली. म्हणूनच हा WPL, हा फायनल आणि हा विजय सगळं काही स्मृती मंधनाच्या नावानंच ओळखलं जाईल. कारण इतिहासात कधी ट्रॉफीपेक्षा मोठा ठरतो तो नेहमीच संघर्ष, आणि स्मृती मंधनाने तो संघर्ष जिंकून दाखवलाय. बाकी WPL कर्णधार स्मृती मंधनाच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.